नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट श्रीनिवास मंगनाळे पाटील तुमचं पुन्हा एकदा या आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रहो, आजचा जो विषय आहे तो आपण IPCला सुरुवात करतो आहे. पहिल्यांदा मी तुम्हाला एक 25 सेक्शन्स महत्त्वाचे जे 1 ते 25मध्ये आहेत त्याच्यातले 25 सेक्शनपर्यंत घेत आहे. त्यानंतर पुढील भाग घेऊयात. सर्वप्रथम मी एक 10 प्रकरणाची तुमच्यासोबत चर्चा करतो. प्रकरण 1 ज्यामध्ये प्रस्तावना आहे, 1 ते 5 कलम त्यामध्ये येतात. प्रकरण 2 सर्वसाधारण स्पष्टीकरणे, म्हणजे काही जे एखाद्या थिंग असतील त्या थिंग्सविषयी त्या ठिकाणी स्पष्टीकरण देण्यात आले, व्याख्या धरा. त्याच्यानंतर प्रकरण 3 शिक्षाविषयीचं प्रकरण आहे. हे सर्वसाधारण स्पष्टीकरण जे आहे दुसरं प्रकरण ते 6 ते 52 पर्यंत आहे. आणि त्यानंतर शिक्षाविषयीचं जे आहे ते 53 ते 75 आहे. त्यानंतर जनरल एक्सेप्शन्स, सर्वसाधारण अपवाद, हे सर्वात महत्त्वाचं सेक्शन आहे, प्रकरण आहे 76 to 106. त्यानंतर 5वं प्रकरण आहे चितावणी, 107 ते 120 अबेटमेंट म्हणतात त्याला. त्यानंतर 5A प्रकरण फौजदारी पात्र कट, क्रिमिनल कॉन्स्पिरन्सी म्हणतात त्याला, 120A आणि 120B 2 आहेत. त्यानंतर 6वं प्रकरण राज्यविरोधी अपराध, 121 ते 130, असं म्हणजे सेडिटेशन वगैरे म्हणतो आपण, देशद्रोह वगैरे, हे 6व्या प्रकरणात येतं, ऑफेन्स अगेन्स्ट स्टेट. त्यानंतर आहे 7वं प्रकरण भूसेना, वायुसेना, नौसेना यासंबंधी अपराध, 131 ते 140. त्यानंतर 8वं प्रकरण आहे सार्वजनिक प्रशांततेविरुद्धचे अपराध, ऑफेन्स अगेन्स्ट पब्लिक ट्रँक्युलिटी असं त्याला म्हणतात, 141 ते 160. आपण बऱ्याचदा 141 कलम ऐकतो, अनलॉफुल असेंब्ली असं त्याला म्हणतात, 141. त्यामध्ये पुढे 147, 43 असं एक शिक्षेचं वर्णन त्या ठिकाणी आहे. ज्यावेळेस कुठेही पब्लिक प्लेसमध्ये 2 गट मारामारी करतात त्यावेळेस मग 141 म्हणा, 160 म्हणा, हे ऑफेन्स अगेन्स्ट पब्लिक ट्रँक्युलिटी म्हणून त्या ठिकाणी लावले जातात. प्रकरण 9 आहे लोकसेवक किंवा त्यांच्या संबंधी घडणाऱ्या अपराधाविषयी. लोकसेवक म्हणजे कोण? पब्लिक सर्वंट अंडर सेक्शन 21 ऑफ इंडियन पिनल कोड, त्यांच्या संबंधीच्या त्या अपराधाविषयी आहे. त्यामध्ये लोकसेवक कुणाला म्हणावं त्या ठिकाणी चर्चा करणारच आहे आपण. त्यानंतर पुढचं 9A आहे किंवा 9A आहे निवडणुकीसंबंधी अपराध, 171A ते 171I असे एक नवीन ॲड केलेले हे एक आहे. त्यानंतर 10वं आहे लोकसेवकाच्या कायदेशीर प्रतिकाराच्या अपमानाविषयी, 172 ते 190. आपण 188 आपण सेक्शन पाहिलं, कलेक्टर सतत आदेश काढून या कोरोनाच्या ह्याच्यामध्ये करत होते, कारण त्याचा जो आदेश आहे त्या आदेशाला आपण टाळणं किंवा ते आदेश न मानणं हे प्रकरण आहे. प्रकरण 10 लोकसेवकांच्या कायदेशीर प्रतिकाराच्या अवमानाविषयी. मित्रो, आपण पहिले काही महत्त्वाचे जे कलम आहेत, सेक्शन्स आहेत, त्याविषयी आपण डिटेल करू. त्यावरती कसं आहे, PSI मेन्सला आपण पाहतो अतिशय डीपमध्ये प्रश्न विचारले जातात आणि लॉफुली तुम्हाला ते माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये सुरुवात करतो आहे आपण प्रकरण 1. प्रकरण 1मध्ये प्रस्तावना आहे. त्यामध्ये जे सेक्शन तुम्हाला मी सांगत नाही ते इम्पॉर्टंट नाहीत असं समजू नका, त्याच्याशी थोडंसं आपण चर्चा आपण स्वतः पाहायचं आहे. त्याला मी 2 बुक सजेस्ट करतो. एक आहे द इंडियन पिनल कोड, ह्याला बेअर ॲक्ट म्हणतात. ही बेअर ॲक्ट आहे, दरवर्षी बदलतं. आता हे 2018ला मी ज्यावेळेस लॉला फायनल इयरला होतो त्यावेळेस घेतलेलं हे बुक आहे 2018ला. हे दरवर्षी नवीन येतं. काही अमेंडमेंट असतील तर ह्याच्यामध्ये येतात, काही कलम टाकले विकले सोबत येतं. आणि एक आपलं मराठी मीडियम चौधरी लॉचं एक बुक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला भारतीय दंडसंहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता, भारतीय साक्षी पुरावा कायदा, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, तुम्हाला PSIला लागणारे 4 कायदे आहेत. पण हे अपडेटेड नसतं, अपडेट दरवर्षी झालेला तो बेअर ॲक्ट त्याच्यात सोबतीनं पाहायचा असतो. काही कलम जे आहेत ते तुम्हाला मी यामध्ये डिटेलमध्ये चर्चा करणार नाही. तर सर्वप्रथम आपण घेऊयात प्रकरण 1 मधलं कलम 3 आणि 4. बघा, कलम 3 काय सांगतं की एखादी भारतीय व्यक्ती देशाबाहेर अपराध केल्यास
भारतातला त्याला कायदे लागू होतात. भारतीय व्यक्ती, मी काय म्हणतो आहे, भारतीय व्यक्ती देशाबाहेर अपराध केल्यास त्याला भारतीय कायद्यानुसार लागू होतं. काय होतं बघा, बऱ्याचदा जहाज, विमान या ठिकाणी समजा कुठले छेडछाडीचा, चोरीचा गुन्हा घडला तर ही जहाज, विमान जर भारतात रजिस्टर असतील तर त्या ठिकाणी भारतातल्या कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हा होतो. मग काही वेळा काय होतं, एखादी व्यक्ती बाहेर देशातून आपल्या देशातील सायबर सिस्टीम असेल, कॉम्प्युटर सिस्टीमवर हल्ले करते, सायबर क्राईम होतो, ते सुद्धा इंडियन लॉनुसारच होतं. सेक्शन 3 आणि 4मध्ये ह्याविषयी सांगितले आहे. 3 म्हणजे ज्युरिडिक्शन विषय आहे, त्या ठिकाणी आपण एक ओव्हरव्ह्यू घालायचा आहे. एखादी भारतीय व्यक्ती देशाबाहेर अपराध केल्यास आपला भारतीय लॉ लागू होतो, हे आपण डोक्यामध्ये ठेवायचं आहे. म्हणजे ह्याच्यात एक महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला जर समजा विचारलं तर बॉडी फिजिकली त्या ठिकाणी प्रेझेंट राहण्याची गरज नाही. भारतातला जर कायद्यान्वये गुन्हे जर हे करायचे असतील, आपल्याला त्यावर लावायचा असेल गुन्हा, तर तो काही भारतात राहत नाही किंवा भारतात तो फिजिकली प्रेझेंट नाही, या कारणास्तव गुन्हा दाखल होऊ शकत नाही असं नाही. समजा पाकिस्तानमधला आहे, त्यांनी सायबर हल्ला वगैरे, सायबर क्राईम काही त्यांनी केलेला असेल तर त्याच्यावर भारताचा कायद्याचा अंमल होईल, कारण की त्यांनी आपल्या भारतातल्या वस्तूविषयी किंवा लॉचं उल्लंघन केलेलं आहे, तसा गुन्हा केलेला आहे. कलम 5 आहे भूसैनिक, नौसैनिक, वायुसैनिक यांचे 2 महत्त्वाचे गुन्हे आहेत बघा. पळून जाणं किंवा बंडाळी म्हणजे एक उठाव करणं, त्यासाठी स्वातंत्र्य कायदे आहेत त्याच्यासाठी. त्या तरतुदीचा यासाठी विशेष कायदे असून या तरतुदीचा म्हणजे IPC मध्ये जे आहे त्या विशेष तरतुदीचा असं काही त्याच्यावर प्रभाव पडणार नाही, असे 5 कलम सांगतं. त्याच्यानंतर प्रकरण दुसरं चालू होते, अतिशय महत्त्वाचं प्रकरण आहे. व्याख्या जवळजवळ यामध्ये देण्यात आलेली आहेत. कलम 6 मध्ये सर्वसाधारण अपवाद विचारात घेऊन इतर तरतुदी वाचाव्यात असं म्हणलेलं आहे. सर्वसाधारण अपवाद, जनरल एक्सेप्शन, आपण सेल्फ डिफेन्स जो म्हणतो 96 to 106 ह्या सर्वसाधारण अपवादमध्येच येतं IPC मध्ये. म्हणजे आपण स्वतःच्या आरक्षणासाठी दुसऱ्यासुद्धा व्यक्तीचा जीव घेऊ शकतो. कलम 96 ह्याखाली ते आहे. तर मग हे जे सर्वसाधारण स्पष्टीकरण तुम्ही स्टडी करणार आहात, वाचणार आहात, तर त्यावेळी सर्वसाधारण अपवादसुद्धा विचारात घेऊनच वाचायचं आहे, हे कलम 6 सांगतात. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट कलम 11ला जातो आहे. 6 नंतर 7, 8 लिंग, वचन, पुरुष, स्त्री असं सांगितलेलं आहे. त्यानंतर कलम 11 आहे व्यक्ती किंवा इसम म्हणजे कुठलीही कंपनी, संघ इत्यादी म्हणजे इनकॉर्पोरेट असो नसो, मग ती माणूस, इसम म्हणजे माणूस जात अशीच नाही तर कंपनी, कुठली संस्थासुद्धा त्यामध्ये येतं असं कलम 11 सांगतं. त्याची इसमच्या अंडर डेफिनेशन केलेली आहे. त्यानंतर कलम 12 पब्लिक, जनता, लोक याची व्याख्या करण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण थेट कलम 18ला जातो आहे. भारताची व्याख्या कलम 18मध्ये करण्यात आलेली आहे, लक्षात घ्या. आपल्याला थेट काही जे कलमावर प्रश्न येतात ते आपण आपण त्या ठिकाणी पाठच करून ठेवायचं आहे. भारत कलम 18, 19 न्यायाधीश, 20 न्यायालय. 18 भारत, 19 न्यायाधीश, 20 न्यायालय. हे पाठ करून ठेवायचं आहे आपल्याला. जास्त काही सांगायची गरज नाही. न्यायाधीश म्हणजे काय सांगायची गरज नाही, न्यायालय म्हणजे काय सांगायची गरज नाही. तरीही आपण थोडंसं ओव्हरव्ह्यू त्यावर करायचं आहे. त्यानंतर खूप वेळा अतिशय महत्त्वाचा असणारा जो प्रत्येक कॉमन पब्लिकला माहीत असावा, लोकांना माहीत असावा, तो आहे कलम 21 पब्लिक सर्वंट. खूप महत्त्वाची संकल्पना आहे मित्र. कुणाला पब्लिक सर्वंट म्हणायचं, कुणाला पब्लिक सर्वंट म्हणायचं नाही, हे कलम 21मध्ये सांगण्यात आलेलं आहे. बघा अतिशय महत्त्वाची, तुम्हाला त्याच्यात तर वाचायचं जनरल थिंक आहे, कुणाला सरकारी अधिकारी म्हणतो आपल्याला सगळं माहीत आहे, तरी पण मी तुम्हाला सांगतो सेनेतील सर्व अधिकारी, प्रत्येक न्यायाधीश, न्यायालयाचा प्रत्येक अधिकारी. मग काही वेळा काय होतं, न्यायालय एखाद्या वेळेस लिक्विडेटर, रिशिवर किंवा कमिशनर नियुक्त करतं, ते तात्पुरत्या कालावधीसाठी असतं. मग ह्यांना पब्लिक सर्वंट म्हणायचं का, अंडर सेक्शन 21 IPC घ्यायचं का, तर हो, कारण हे न्यायालयानं मग थोड्या काळासाठी नेमू, कायम नाव न्यायालयानंच नाही, शासनानं जरी नेमला असेल
तरी ते पब्लिक सर्वंट आहेत हे विसरता कामा नये. लक्षात घ्या. कितीही काळासाठी नेमू द्या. लवाद वगैरे असतो, लवादातले जे ज्युरी मेंबर ते जे असतात ते सुद्धा पब्लिक सर्वंट आहेत. प्रत्येक शासकीय नोकर हा पब्लिक सर्वंट आहे. शासनाकडून वेतन, फी, कमिशन मिळणारी प्रत्येक व्यक्ती ही पब्लिक सर्वंट आहे. एवढंच नाही तर तुम्हाला कन्फ्यूज करणारे काही प्रश्न असतात की समजा एखादी कंपनी स्थापन झालेली आहे, सरकारने एखादी फिरवून विचारणार तो सरकारने कंपनी स्थापन केलेली आहे, कंपनी कायदा 1956. अरे मग कंपनी कायदा 1956 खाली तर ते प्रायव्हेट कंपनी असतील, पण तसं नाही. कंपनी कायदा 1956 खाली शासनानं स्थापन केलेल्या कंपन्या आणि त्यामध्ये काम करणारे कर्मचारी पब्लिक सर्वंट आहेत, लोकसेवक आहेत. लक्षात घ्यायचं आहे. हे सर्वात महत्त्वाच्या बाबी मी तुमच्या लक्षात आणून देते. बाकी जनरल थिंग्स तुम्हाला लक्षात येतील. आणि काही कळलं नसेल तर मला कमेंट करून विचारायचं आहे. कलम 22 जंगम मालमत्ता, त्याला मी तुम्हाला कंसात संपत्ती म्हणून त्याला जंगम, मूवेबल थिंग कॅन, जे मूवेबल आहे, हालचाल करू शकतात, जे थिंग आहेत वस्तू आहेत त्या हालचाल करू शकतात, मूवेबल आहेत, त्यास जंगल मालमत्ताची व्याख्या 22मध्ये आहे. पण या अगोदर PSIला प्रश्न येऊन गेलेले आहेत याच्यावर की ही जंगम मालमत्ता आहे का, ही कलम 22 खाली बसते का. तर लक्षात घ्या, जमीन आणि भूसंलग्न त्याच्याशी जे अटॅच आहेत म्हणजे जखडलेल्या वस्तू आहेत त्या वगळता बाकी प्रत्येक वर्णनाच्या मूर्त कॉर्पोरल वस्तू ह्या जंगम मालमत्ता आहेत. गाडी असेल, एखादी वस्तू असेल, कॉम्प्युटर असेल, जे मूव्ह करू शकतो आपण, तिला हलवू शकतो, घरातली कुठली वस्तू असेल, ह्या मूवेबल प्रॉपर्टी आहेत. आणि त्याची व्याख्या ही 22मध्ये आली. आणि बऱ्याचदा कुठं पण तुम्हाला विचारतात मूवेबल प्रॉपर्टीची व्याख्या कुठं आहे. द थिंग विच इज नॉट अटॅच्ड टू अर्थ, अशा गोष्टी की त्या जमिनीशी जखडलेल्या नाहीत त्याला आपण मूवेबल प्रॉपर्टी म्हणायचं आहे. मग ते काही असो तरी लक्षात ठेवायचे. बिल्डिंग, हे घर, प्रॉपर्ट्या, बांधलेली घरं वगैरे असतील तर ते इमूवेबल आहेत, त्यांना आपण हलवू शकत नाही. त्याच्यामुळं त्याला लक्षात घेऊन एक कॉमन सेन्स वापरायचा आहे. त्यानंतर कलम 23 गैरलाभ, रॉंगफुल गेन. कशाला म्हणले बघा, ज्या व्यक्तीला कायद्याने अधिकार नसतो अशा मालमत्तेच्या बेकायदेशीर मार्गाने मिळालेला लाभ म्हणजे काय, गैरलाभ, त्याला रॉंगफुल गेन असं म्हणतात. बघा एक उदाहरण सांगतो की एखादी प्रॉपर्टी आहे, त्याच्यात तुम्ही कब्जा केला आहे आणि कब्जा करून त्या प्रॉपर्टीचं तुम्ही भाडं खाताय, तर त्याला आपण रॉंगफुल गेन असं म्हणू शकतो. कारण की त्या व्यक्तीला कायद्यानं अधिकार आहे का त्याचं भाडं खायचं नाही. मग हा काय केला आहे, कब्जा केला आणि मग त्याचं भाडं खातो आहे, रेंट खातो आहे, त्याच्यामुळे हा रॉंगफुल गेन आहे. वास्तविक हक्क असणाऱ्या व्यक्तीची बेकायदेशीर हानी होते. बघा ज्यावेळेस रॉंगफुल गेन होतं तर त्याचा मूळ हक्क आहे त्या व्यक्तीची कायदेशीर, ज्याचा हक्क आहे त्या व्यक्तीची बेकायदेशीरित्या त्या ठिकाणी हानी होते. जेव्हा एखादी व्यक्ती काहीतरी गैरपणे ठेवून घेते किंवा संपादन करते तेव्हा अशी व्यक्ती गैरपणे लाभ मिळवले असे म्हणतात. काय बी असो, एखादी वस्तू, एखादी व्यक्तीचं वस्तू आहे, सोनं म्हणा किंवा कुठली वस्तू धरा की स्वतःकडे ठेवून घेतली आणि त्याचा फायदा तो घेतो आहे एखाद्या वस्तूचा, तर मग तो गैरपणे लाभ मिळवित आहे असं आपल्याला म्हणता येईल. तसेच जेव्हा एखाद्या व्यक्तीला कोणत्याही मालमत्तेपासून गैरपणे दूर ठेवले जाते अथवा वंचित केले जाते तेव्हा त्यास अशी व्यक्ती गैरपणे हानी सोसले असे म्हणतात. म्हणजे एखादी व्यक्ती आहे, पण माझ्याकडे 4 व्हीलर आहे, मी भाड्यानं चालवतो आहे, मग एक व्यक्ती काय करते, ती 4 व्हीलर घेते, तिचं चालवते आणि तिचं त्याचे भाडे खाते किंवा त्याचा जो काही फायदा होतो ते भाडं खातो. मग ह्याला काय म्हणतात की माझी गाडी असल्यामुळं ती मला त्याचा जी फायदा आहे ते मला घेता आला नाही, त्याच्यामुळं मी गैरहानी सोसणारा आहे असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. पुढचं कलम आहे कलम 24 अप्रामाणिकपणे, डिसहॉनेस्टली. बघा 2 गोष्टी आहेत, अप्रामाणिकपणे आणि कपटीपणाने. आलं का लक्षात? अप्रामाणिकपणे आणि कपटीपणे ह्या 2 वेगवेगळ्या थिंग्स आहेत, गोष्टी आहेत.
अप्रामाणिकपणे म्हणजे डिसहॉनेस्टली, गैरलाभ व्हावा म्हणून एखादी कृती करणे. गैरलाभ मी वर सांगला, गैरलाभ व्हावा म्हणून एखादी कृती करणे आपल्याला फायदा. आणि कलम 25 जे कपटीपणाने आहे हे 24 मध्ये आहे डिसऑनेस्टी, आणि 25 जे आहे ते कपटीपणाने लुबाडण्याच्या उद्देशाने एखादी गोष्ट करणे. लुबाडणं म्हणजे कळत असं तुम्हाला, त्या उद्देशाने एखादी गोष्ट करणे ही वेगळं आहे आणि कलम 24 वेगळं आहे. ह्या दोन गोष्टीमध्ये कन्फ्यूज होऊ नका. अप्रामाणिकपणे म्हणजे डिसऑनेस्टली, कपटीपणाने म्हणजे लुबाडण्याच्या उद्देशाने एखादी गोष्ट करणे. अप्रामाणिकपणेच तुम्हाला काय सांगितलं, गैरलाभ व्हावा म्हणून एखादी कृती करणे. गैरलाभ कोणचा, सेक्शन 23 मधला सांगितल्याप्रमाणे. सेक्शन 23-24 अटॅच करा, 25ला मोकळं सोडा, लुबाडण्याच्या उद्देशाने एखादी गोष्ट करणे. त्याच्यानंतरचा पार्ट जो आहे आपण 25 पर्यंत पाहणार आहोत. सुरुवात आहे, पहिला लेक्चर आहे, त्यामुळं आपल्या मुलांचा कसा त्याला हे येतो, काही बदल करायचे असतील, काही आपले सजेशन असतील तर आपण सांगायचं आहे. काही डिटेल जर समजा काही उदाहरणं तुम्हाला कळत नसतील किंवा डबल सांगायचं असतील तर 2 वेळा सांगा सर, 3 वेळा सांगा सर, असे मला तुम्ही सजेशन देऊ शकता. आणि आपण कंटिन्यूमध्ये हे लेक्चर आपण चालवणार आहोत. आज 25 सेक्शनपर्यंत आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे, आपण पुढच्या भागात भेटूया. नमस्कार.